नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी झटपट आणि पौष्टिक अशी वरईची खिचडी. ही खिचडी झणझणीत, झटपट आणि अतिशय हलकी असते. उपवासाच्या दिवशी झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे. तर चला मग बघूया या खिचडीसाठी काय काय साहित्य लागते ते. 1 कप वरईचे तांदूळ, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा साखर, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे ओले खोबरे, अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, 1 छोटा चमचा जिरे, कोथिंबीर, 1 छोटा चमचा तूप आणि पाणी. मी हे सर्व माप या वाटीने घेतले आहे. याच वाटीने मी 1 कप वरईचे तांदूळ घेतले आहे आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. आणि बाकीचे जिन्नस जे उपवासासाठी लागतात ते घेऊ शकता. सर्वप्रथम आपण वरईचे तांदूळ भाजून घेऊया. त्यासाठी एका पॅन मध्ये 1 छोटा चमचा तूप घालून त्यावरती वरईचे तांदूळ भाजून घेऊ. तुम्हाला जर तांदूळ धुवून नंतर भाजायचे असतील तरीही चालेल. असे केल्यामुळे वरई लवकर शिजते. वरई खिचडी ही हलकी, ग्लुटेन फ्री, फायबर युक्त व पचायला सुलभ अशी उपवासातील योग्य खाण्याची डिश आहे. रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे लहान मुलांना आणि वयोवृद्ध व्यक्तींना ही महत्त्वाची डिश आहे. आता एका भांड्यामध्ये 2 कप पाणी घेऊन त्यात वरईचे तांदूळ 1 तासासाठी भिजत ठेवून द्यायचे. असे केल्यामुळे वरई थोडीशी फुगते. One hour later. आता आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी एका पॅन मध्ये 1 छोटा चमचा तूप घालूया. त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे आणि 3-4 मिरच्यांचे तुकडे टाकून चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये भिजवलेली वरई पाण्यासकट घालूया. आता यामध्ये अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घालून चांगले ढवळून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा साखर घालूया आणि चांगले एकत्र करूया. आता यामध्ये 2 मोठे चमचे किसलेले ओले खोबरे घालूया. आता 2 मोठे चमचे कोथिंबीर घालूया. आता 10 ते 15 मिनिटांसाठी मंद आचेवरती खिचडी शिजवून घेऊया. आपली खिचडी चांगली शिजली आहे. आपण सर्व करूया. ही खिचडी साबुदाण्याच्या खिचडीसारखीच लागते. तुम्ही एकदा करून पहा. मग अशा प्रकारे तयार होते उपवासासाठी पौष्टिक, झटपट आणि चविष्ट वरई खिचडी. हळूवार मसाले, साजूक तुपाचा स्वाद आणि वरईचे पौष्टिक गुणधर्म सगळंच परफेक्ट. ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.